कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचा किती भ्रष्टाचार असू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुण्यसृष्टी अपार्टमेंटमध्ये केलेले अतिक्रमण. शिवाजी विद्यापीठातून आलेले हे गट ओढा, ह्या ओढ्यामध्ये सुद्धा स्वच्छता करता येत नाही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना. ओढ्याच्या पलीकडे कंपाऊंड मारलं आहे. या ठिकाणी ज्यावेळी कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी येतात त्यावेळी इथं त्यांना प्रवेश सुद्धा मिळत नाहीत. खरं तर महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे, मात्र नोटीस देऊन सुद्धा काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून यांनी अतिक्रमण केलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी राहतात, हे कधीपासून ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हा ओढा जवळजवळ मी आता 50 वर्ष मी बघतोय सर. हा ओढा जांभळीचा ओढा युनिव्हर्सिटीचा उगम आहे याचा, आणि हा ओढा इथून पुढे जातोय, हा जितीच्या ओढ्याला मिळतो. पण याच्या पाठीमागे हा ओढा साफ करायला परवा 15 दिवसापूर्वी महानगरपालिकेची माणसं आली होती, पण त्यांना आत यायला किंवा त्यांचा जीसीपी आत यायला सुद्धा जागा नाही. कारण या पुण्यसृष्टी लोकांनी एवढं मोठं तिकडे कंपाऊंड घालून घेतलंय की जीसीपी काही करू शकत नाही, अशी इथली परिस्थिती आहे सर. आज निवडणुकीपूर्वी राज्यात आम्ही, केंद्रात आम्ही असं म्हणून ज्यावेळी सरकार सत्तेवर येतं त्यावेळी मात्र जनता दरबारात इथल्या जनतेने अनेक प्रश्न जरी मांडलेत तरी ही प्रश्नाची सोडवणूक होत नाहीत. जनता दरबारात प्रश्न मांडला, मात्र त्या प्रश्नानंतर अजूनपर्यंत काहीही कारवाई केलेली नाही. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा या अतिक्रमणाबाबत महानगर प्रशासनाला निवेदन दिलं होतं, मात्र याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. या अपार्टमेंटच्या वतीनं फुटपाथवर सुद्धा 12 मीटर अंतराचा रस्ता सुद्धा गटरावर अतिक्रमण केलं आहे. येथील आज महिला सुद्धा या सोबत आहेत, त्यांनाही माहिती आहे या इमारतीचं कशा पद्धतीने अतिक्रमण केलेलं आहे. खर तर या अतिक्रमणाबद्दल आवाज नाही उठवला तर संपूर्ण कोल्हापूर शहर अतिक्रमण अधिक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि लोकांना रस्त्यावरनं जायची रस्ता सुद्धा राहणार नाही. सप्रे मॅडम, आपण काय सांगाल या ठिकाणच्या अतिक्रमणाबद्दल? त्यांनी रस्ता भरपूर म्हणजे बाहेरचा आत घेतलेला, आपलं अतिक्रमण केलेलं आहे. गटार सुद्धा त्यांनी वळवून घेतलेला आहे आणि त्यामुळे रस्ता लहान झालेला आहे, आम्हाला जाता येणार. आणखी या रस्त्याने रहदारी खूप वाढलेली आहे आता आणि जाताना येताना फार त्रासदायक होतं. म्हणजे हे बंद व्हायला पाहिजे. आज आपण एकाला संधी दिली की आणखीन 4 लोक अतिक्रमण करायला कमी करणार नाही. खरं तर येथील नागरिकांचा इतक्या मोठ्या प्रमाणात रोष असून सुद्धा महानगरपालिकेचं प्रशासन कशाने सुस्त झालेलं आहे असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे. या सुस्त झालेल्या प्रशासनाने जागे व्हावं आणि अतिक्रमणावर हातोडा जर घातला नाही तर मात्र लोकप्रतिनिधीच्या समोर सुद्धा, त्यांच्या घरासमोर सुद्धा अतिक्रमण केलं जाईल असा इशारा सुद्धा येथील लोकांनी दिलेला आहे. जनता दरबारात मध्ये याच अतिक्रमणाबद्दल प्राध्यापक जॉर्ज क्रूज यांनी येथील नागरिकांना घेऊन निवेदन दिलं होतं. खरं तर हे कित्येक वर्ष झालं हे अतिक्रमणाचं काम सुरू आहे. आपण ज्या ठिकाणी उभारलो आहोत त्या ठिकाणी गटर सुद्धा बाहेर वळवलेला आहे, कारण या इमारतीमधला काही भाग, या अतिक्रमण या रस्त्याचा सुद्धा भाग या इमारतीने घेतलेला आहे. सर, खरं तर म्हणजे जॉर्ज क्रूज सर एक सामाजिक कार्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देणारे एक प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. त्यांना सुद्धा ह्या प्रश्न भेडसावत आहेत. काय सांगाल तुम्ही? सर, हा जे अतिक्रमण आहे, कॉर्पोरेशनची जागा 12 मीटरच्या अंतरावरती आहे आणि त्याच्यामध्ये 7 फुटाचं अतिक्रमण केलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, पूर्वीचा जो फुटपाथ होता तो ओपन करा आणि आम्हाला 12 मीटरचा रस्ता द्या. वाईट माणसं वाईट वागतात म्हणून नव्हे, तर चांगली माणसं निष्क्रिय आहेत म्हणून समाज रस्त्याला निघालाय. जोपर्यंत समाजातली चांगली माणसं रस्त्यावर उतरणार नाहीत, आम्ही निवेदन दिलं, कायदेशीर मार्गे आपण कॉर्पोरेशन मध्ये गेलो, कॉर्पोरेशनच्या लोकप्रतिनिधींना आणि लोकसेवकांना सुद्धा समजून सांगितलं की आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि आम्हाला आमचा रस्ता हक्काचा मिळाला पाहिजे. रस्ता हा पुढच्या पिढ्यांसाठी वारस म्हणून असला पाहिजे आणि कोणीही येणे आणि उद्या अतिक्रमण करेल आम्ही ते सहन करून घेणार नाही. प्रत्येक नागरिक हा इथला समतावादी आहे, समानतावादी आहे आणि त्याच्या हक्कासाठी तिथून लढतोय. आमचा पुढचा निर्णय असा असेल, जर आम्हाला या 15 दिवसामध्ये हे जर मार्ग सगळा रिकामी करून मिळाला नाही तर आम्ही भव्य मोर्चा महानगरपालिकेवरती येणार आहोत आणि काय होईल, कुठल्याही मार्गे साम दाम दंड सगळे वापरून आम्ही जो योग्य आहे, आमच्या हक्काचा रस्ता आहे तो आम्ही हक्काचा रस्ता मिळवणार आहोत. या अतिक्रमणासाठी आपण कधीपासून लढा देतात? साधारणतः 2 महिने झाले. या प्रभागातले 4 नगरसेवक आहेत. 18 प्रभाग क्रमांक मधला हा मुद्दा आहे. 3 नगरसेवकांनी तोंडच दाखवला नाही. एक नगरसेवक आहेत मोकाशी म्हणून, बबन मोकाशी, ते पहिल्यापासून सक्रिय आहेत, त्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. त्यांना आम्ही मुदत दिली होती 15 दिवस, 1 महिना, अजूनही हालचाल नाही. पण आज कॉर्पोरेशनचे अधिकारी येऊन माफी टाकून गेलेले आहेत. आज जे विरोधी पक्षनेते लाटकर साहेब आहेत हे सुद्धा आले होते, त्यांनी सुद्धा त्यांना समजावलेलं आहे की लवकरात लवकर नागरिकांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावा. जोपर्यंत नागरिक शांत आहे तोपर्यंत शांत आहे. नागरिक जर एकदा रस्त्यावर उतरला, लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक दोघांनाही हा अंतिम इशारा आहे
तिथला जो रस्ता आहे तो रिकामी झाला पाहिजे. अतिक्रमण कोणाचंही तुमच्या हद्दीमध्ये तुम्ही काही करा, कोणाचंही अतिक्रमण सहन करून घेतलं जाणार नाही. आणि जेव्हा सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरतो तेव्हा तो आपले हक्क घेतल्याशिवाय राहत नाही. एवढा हा संदेश लोकप्रतिनिधी आणि लोकसेवकांना सुद्धा माझा आहे. नक्कीच महानगरपालिका या निवडणुकीच्या वेळी सुद्धा जे काही महापौर झालेले आहेत, या महापौर यांच्या पक्षाने सुद्धा यापूर्वी निवडणुकीच्या प्रचारावेळी मोठं आश्वासन दिलेलं आहे की कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता दिल्यास कोल्हापूर महानगरपालिकेचा विकास साधला जाईल. मात्र महानगरपालिका ह्यावेळी अस्तित्वात आलेली असताना सुद्धा, या ठिकाणी नगरसेवक गेलेले असताना सुद्धा या अनेक प्रश्नाकडे विरोध दर्शवला जातोय किंवा अतिक्रमण हे लोक बिनधास्त करतायत. खरं तर प्रशासनाचं काम असं आहे की या नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासन आहे. सुरळीत काय चालतं किंवा जे काही चुकीचं जे काही चालतं त्याच्यावर कठोर कारवाई करून समाज व्यवस्था कशा पद्धतीने सुरळीत चालेल असं काम प्रशासनाला करायचं असते. मात्र प्रशासन धनदांडग्यांना साथ देऊन लहान माणसांना मात्र याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. कारण साधा उदरनिर्वाहासाठी फुटपाथवर बुट्टी घेऊन भाजीपाला विकत बसला तरी महानगरपालिकेचे लोक येऊन ती बुट्टी विस्कटतात. मात्र इतकं मोठं अतिक्रमण केलेलं आहे तरी हे अतिक्रमण महानगरपालिकेला का दिसत नाही? या मोठ्या इमारती बघून महानगरपालिकेचे कर्मचारी, महानगरपालिकेचे या विभागाचे अधिकारी आंधळे झालेत का असा प्रश्न या निमित्ताने विचारावा असा वाटत आहे. या नागरिकांच्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा. प्रशांत चोळेकर, कोल्हापूर.